चलो चल जा तुझा, नाही थांब गाडी वरती घे, वरती जा. आई सपत थंडी वाढली आहे मॅक्स. फुल प्रोटेक्शनने चाललो आता आम्ही. बोलो 5:20 झाले. आता आपण निघतोय कारगिलचे वॉर मेमरीचे येतो. हां आतमध्ये जास्त काही शूट नाही केलं मी, कारण का अलाउड नव्हतं. बाकी एक्सपिरियन्सपर्यंत सांगायला गेलो ना भाई, मी इमॅजिन केलं फक्त की आपण काय करतोय आयुष्यामध्ये. लोकांनी आपल्या देशासाठी स्वतःचे प्राण ना असेच त्यागलेत, म्हणजे ते विचार पण नाही केला पुढे मागे. त्यांनी ना पूर्ण वॉरची एक कारगिल वॉरची ना ब्रीफिंग दिली. त्या वॉरचेस काय काय झालं, त्यांनी काय काय डिफिकल्टीज फेस केल्या, वरून ते थंडी बर्फ तोच्या टॉपवरती त्यांचे ऑपरेशन्स अक्षरशः काटे आले अंगावर, अक्षरशः काटे आले. एवढे त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं ना कसे कसे अटॅक केलेत. POKनी कसं कसं चिळलं आपल्याला. POK असो नेपाळ असो, त्यांनी जे केले ना ते कोणी पण नॉर्मल माणूस करू शकत नाही, कोणी पण नाही करू शकत. ओके एक काम करू, आधी फिलिंग करून घेऊ इकडे, कारण जोझिला पास माहीत नाही ना कसा आहे काय, चढेल की नाही आपली गाडी. इकडे 2 गाड्या आहेत, नको रिस्क नको, भरून घेऊ पेट्रोल. अभी थोड़ा लेट हो जाएगा सर, अभी पेट्रोल थोड़ा. कितना टाइम लगेगा फिर भी? 15-20 मिनट. आगे को है पेट्रोल पंप? आगे तो नहीं है. सोनमार्ग में रहेगा ना? हाँ? सोनमार्ग आगे आपको मिलेगा 10 किलोमीटर आगे मिल जाएगा. 5. हाँ ठीक है चल, ठीक है चल. हाँ हाँ व्यू बघा. ओके सो कारगिल वॉरचं बघून तर झालं आपलं. आता फक्त एक मोठा चॅलेंज आहे ना आमच्याकडे, तो म्हणजे जोझिला पासचा. जोझिला पास आम्ही जर उजेडात केला तर ठीक, अदरवाईज बँड वाजणार आहे. कारण की आता टेम्परेचर चेक केलं तर इकडे 1 की 2 होतं, म्हणजे रात्री तर कन्फर्म मायनस जाणारच तो. म्हणून मी त्या टेम्परेचरनुसार परत थर्मल लायनर विनर घातल्या आतमध्ये. मला एक समजत नाही, आम्ही एवढं मनाली जिस्पा सिसू, जिस्पाला तर -3 गेलं रात्री, तरी पण आमची एवढी हुकली नव्हती. पण इकडे 10-12 वरती का एवढी हुकते काय समजत नाही मला. काय वाटतं आपला जोझिला पास होईल का काळोखाच्या आत? 5:30 वाजलेत. या 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 चालवा, तुमच्या बापाचाच रस्ता आहे, चालवा कशी पण आडम तेडम. अच्छा आयची इंडियन ऑइलचं चाललंय कुठे? पूरे फुल एक्साइटेड असतात इथली. ओ भाई साहब हे काय गाय गुरं. ओके मला वाटतं ठोक्याच्या हिशोबात देतात आपल्याला. ब्रो आय एम सॉरी. लाईक लेजेड असं वाटतं ठोकायचे तर आहेत ना. छोटा वासरू पण जागाच देत नाही गाडीला. हाँ 100 है. ये जोझिला के लिए रास्ता खराब है क्या अभी? जोझिला का हाँ नहीं होगा, अभी ठीक है. ठीक है ना. पहले तो बहुत खराब था, अभी ठीक. शिट थंडीने वाट लावली तर आता पावसाने वाट लावली. इधर टनल आहे, टनलच्या पुढे जोझिला. साडी स्टँड काढलं का? चालू आहे. सो कालची जी क्लिप तुम्ही बघितला ना, त्यानंतर आता कंटिन्यू ब्लॉग जॉईन करतो मी. काल ॲक्च्युली 5:30-6 वाजलेले तेव्हा आपण इथं पेट्रोल पंप पोहोचलो. म्हणजे जवळपास आपण 300च्या वरती किलोमीटर कवर केलेली इझिली. बट सीन असं आलं ना
की घाणेरडा पाऊस चालू आला, जसं की तुम्ही क्लिपमध्ये बघितलं असेलच. आणि त्या पावसाने एवढी वाट लावली ना की थंडी ती थंडी आणि वरून पाऊस पण वाट लावत होता. म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की भाई पुढे जाण्यापेक्षा ना थांबलेलं बरं, कारण की मला असं वाटत होतं तो पाऊस ना आम्हाला सिग्नल देत होता की भाई तुम्ही एवढ्या रात्रीचे एवढ्या संध्याकाळचे 6 नंतर जोजिला पास क्रॉस करू नका, तुमची वाट लागेल. सो तसं पण फक्त ना पोला श्रीनगर 120-130 किलोमीटर बाकी होतं. सो रात्रीनं 9 वाजेपर्यंत तरी ॲटलीस्ट आम्ही डायरेक्ट श्रीनगर पोचलो असतो. बट सीनच असं आलं ना पावसामुळे ना आम्ही रिस्क नाही घेतली जास्त. का इकडचं ना त्रास टेम्परेचर खूप कमी असं. ओके, आणि जर तुम्ही गुगल करून बघितलात ना पुन्हा ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळ्यात कोल्डेस्ट विलेज द्रास येईल. इथे जवळपास टेम्परेचर -70 -60 असा राहतो. आणि रात्रीचं टेम्परेचर बघितलं ना जवळपास 3 -3 -4 असं चालू होतं. म्हणून मग जास्त रिस्क न घेता आम्ही इथे गपची हॉटेल घेतला. मेन तर जोजिला पास क्रॉस करायचा भर उन्हामध्ये, त्यानंतर पुढे बघू. जर इच्छा असेल तर श्रीनगरमध्ये थांबू, अदरवाईज डायरेक्ट जम्मू तावी 380 आहे आणि श्रीनगर 130 आहे काहीतरी. लेट्स सी काय सीन आहे भाई, सोडतायत की नाही ट्रकवाल्यांना. मेन तर एक तर टनल आहे ना, टनलमधून सोडलं तरी बस मग सुमडीत आपण सुटलो. तर टनलच्या तर अडवलं ना वाट लागेल. ट्रकवाल्यांना तिथे थांबवूनच ठेवलं. काय सीन आहे काय माहीत. हा थंडी. नंबर बोलिए सर. MH04 KG MH04 KG KG 7931. 7931. 31. चलिए. अच्छा, थँक्यू. चलो बरं आलं भाई, सोडलं आपल्याला. हा आता चालू होईल जोजिला पास. अरे जोजिला पासची पण एक स्टोरी आहे, मला माहिती आहे का. जोजिला पास ना ऑलमोस्ट 6 महिने तरी ना बंदच असं, डिस्कनेक्ट असं पूर्ण. म्हणून ना जे लोक म्हणून टुवर्ड्स श्रीनगर सोनमार्ग विभाग ती लोक लिहिलेले येत असतात ना, त्या लोकांसाठी तर हा 6 महिने तर कंपल्सरी बंद असतो. तो 6 महिने ओपन असतो, पण त्यात पण सीन असं असतो की 1 वे चालू असतो, 1 वे बंद असतो. एक मस्त काम केलं ना भाई या लोकांनी, ट्रकवाल्या थांबून ठेवलं. कारण की असं ऐकलं की 10 ते 11 ह्या दरम्यान 10 ते 11 नंतर ट्रकवाल्यांना सोडतात. त्याच्या आधी दोन्ही साईडने ट्रक बंद ठेवतात. फक्त लोकल ट्रॅव्हल्स बाईक्स आणि कार बी या लोकांना फक्त सोडतात. हाय काय व्ह्यू आहे बघा पाठी, एक नंबर. चलो त्या व्ह्यूच्या नादात आता मस्त खाली गेलो असतं माती खायला. तो बघा जोजिला पास चालू होतं तिकडनं, असा वरती जाऊन तिकडे त्या साईडला क्रॉस होतो कुठेतरी. तिकडे एक टनल दिसते बनते ती आता अंडर कन्स्ट्रक्ट आहे. होपफुली 1-1.5 वर्षामध्ये 2-1 वर्षामध्ये चालू होईल. जर ती टनल चालू झाली ना तर काम 25, म्हणजे जो आपल्याला असा अख्खा घाट वरती चढून परत उतरावा लागतो ना जोजिला पासचा, तो डायरेक्ट टनलमधून रस्ता जाईल आता. म्हणजे बऱ्यापैकी टाईम तर वाचवेल, पण मेन म्हणजे थंडी पण कमी असेल. हां, ही टनल डायरेक्ट जॉईंट होते ना, ती 0 पॉईंटला जॉईन करणार ती लोक. असं वाटते ना मी जो काल डिसिजन घेतला ना थांबायचा, भाई खरंच खूप चांगला गेला. अदरवाईज माझी पावसात ह्या टर्न्समध्ये वरून थंडीत पुन्हा अख्खे ओले पॅन्ट वाजली असती. पोचलो असतो श्रीनगरला, नाही असं नाही, पण आजारी पडलो असतो मग परत आठवडाभर. आणि आपल्याकडे आठवडा टाईम नाही आहे, आपल्याकडे फक्त 3 दिवस आहेत, 2 दिवस आहेत. आता काल 3 दिवस होते, आज 2 दिवस आहेत फक्त. ओके बेबी, जे डोंगर आपण लांबून लांबून बघू होतं बर्फाचे, आता ते क्लाइंब करायला चालू केले आपण. सगळ्यात जे पॉवर डोंगर्स होते ना, सगळ्यात पॉवरचे माउंटेन होते ना, जेव्हा आपण दालच्यावरनं निघालो ना टुवर्ड्स मनालीवरून लेहला यायला, तर ते जे काय व्ह्यू होते ना, खत्री व्ह्यू होते. हा एरिया ना खूप क्रिटिकल आहे, म्हणून इथे आर्मी 24 तास असते. बट ते पण एवढ्या थंडीमध्ये. बघा बर्फ, पण हा तर सगळा खराब आहे. घोडा लावलाय बकऱ्यात मेंढ्यांनी.
हा इथे काय चरायला आणतात का बर्फ चरतात हय 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 हा काय घाणेरडे रस्ते आहेत बट स्टील पांगपेक्षा तर चांगलेत पांगल्याचे रस्ते बघितलेत ना मी मॅक्स घाणेरडे होते बकरी मेंढी मिक्स रॉन पण होता मध्ये एक खाली बघवत नाही चल भाई ये ना फटफट हे लोक कसे काम करतात इकडे Hey desire, burning like a fire. What you gonna do when it crumbles down? Watch it get higher, down to the wire. Will you let it burn till we almost drown? Higher, goodbye, honey, where do we lie? Where you're headed, am I going there too? I don't wanna ask why, wanna give this a try with you. And if हे काय घालाटलं की काय झुझिला वॉर मेमरीज you wanna go, I'll follow. I won't let you go alone. 'Cause it's a big pill to swallow, but you won't do it on your own. And if you wanna go, I'll follow. I won't let you go alone. I don't care what happens now, where we go, how far and how. If you wanna go, I'll follow. त्या टायमाला जे पेपर यूज केलेत ना ते सगळे तिकडे सुद्धा पॉईंट आउट आहे तिकडे तो एवढे चालू झाले की डायरेक्ट ठॉ आणि हा एक अजून एक यूज केलेला त्या टायमाला सो इथं हलकासा आता ब्रेक झाला आपला अर्धा एक तासाच्या आसपास तरी झालंच ना अर्धा तास तरी झाला आहे पण जरा बॉडीला पाहिजे होतंच काहीतरी आधार आम्ही ते एक समोसा खाल्ला कॉफी प्यालो हा निघालो आता तर एक बरं झालं अर्धा तासाच्या ब्रेकमध्ये ना गोप्रो पण मस्त चार्ज झाला आपला आता पूर्ण झुझिला पासचा टेक आपल्याला घ्यायला भेटेल वी गो स्टार्टिंग झाली आहे आपली झुझिला पासची इथून इथे प्रॉपर ॲक्टिव्हिटी होतात सगळ्या स्नो स्केटिंग वगैरे बापरे बाप आता मार्केट बनलंय अख्खा हिचा लूक बघ ना 12 सारखा आहे ना रे थोडा थोडा पावर ना पब्लिक फुल गरम झाले बर्फामध्ये येऊन आता झुझिला पास एक सीन माहिती तुम्हाला पिओकीने ना सिन्स 1996 का आता मला एवढं करेक्ट नाही माहीत आय थिंक सो 1996 टू 1994च्या आसपास ना हा झुझिला पासून अख्खा याच्यावर कब्जा केलेला आणि त्या टायमाला आपल्या इंडियन आर्मीनी तो परत डिफेंड केलेला आणि त्या टायमाचा सगळ्यात मोठा वर्ल्ड रेकॉर्ड होता हा ओके ओके दिस इज द गुड डेविल व्हिडिओ काढ ना कुत्र्या तो हात काढशील ग्लव्स मधून बाहेर ओ माय गॉड हा एवढा सिरियस कधी झाला का आता मी बोललो ना तुला हात बाहेर काढणार तू ग्लव्स मधून गुड गुड ओ बाई साहब व्यू काय
उचलायची आहे? ती पाण्याची अरे पुढे लाव. मी काय होतं चालू का ठेवलं आहे सरळ सरळ तर रस्ता यायला मॅप का लागतो काय माहीत पाठीपासून. जातो आतमध्ये. हे बाबा हो हो गिअर सोडत आहेत माझी गाडी. चा आराम कर. डेल मॅप का लावलाय तू? का पुढे एक टर्न आहे रे. तू माहिती आहे का तू बोललेला 2 रूट आहेत. एवढा आईस आहे इकडे अजून सुद्धा. तर मे महिन्याची नाही ना म्हणता म्हणता ना एंडिंग चालू आहे. अख्खा गरमी गेली तरी पण अजून मिळण्यात आले. म्हणजे विचार करा हा थंडीमध्ये काय असेल. नो चान्स. ह्या सीटला रस्ताच नसेल. हा तर पुन्हा अख्खा कवर असेल बर्फानी. म्हणून 6 महिने हा ना कंपल्सरी बंद असतो जोझिला पास. भीती वाटते हे वाटतं ना असं तर गाडी चालली तिकडे. ओ भाई साहब what's this? ओके 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 स्मूथ ओके टिक लिफ्ट. अच्छा गुड. हे भाई साहब खाली बघ. अरे बघ तर मी नाही बघ तू बघ बघ. डेविल घंटा बघत नाही खाली. अरे राईटला काय लेफ्टला मजा आहे. राईटला काय बोलतोय. याला चालत आला तर मला चक्कर बिक्कर आली तर उडी मारून राईटला. राईटला कशी का लेफ्टला पण उडी मारू शकतोस. हलका हलका बघू जरा काय सीन आहे. बघ 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 मला गाडी ना बघू दे. थांब थांब. बदल एवढंच का. चला जाऊ. मित्र आवाज देतो खड्डा बिड्डा दिसला की कंट्रोल नाही झाले की. तू व्हिडिओमध्ये फोकस कर. चुकून खाली बिली गेलो ना बघ जरा बघ खाली बघ खाली बघ. डेंजर सीन करतो. राईटला बघून लेफ्टची व्हिडिओ काढतोय खाली नाही बघायचं म्हणून. मी काल माहिती आहे घाटात चालवली गाडी तशी चालू इकडे. आई साहब चिक्कल आहे चिक्कल आहे इकडे. असे इकडे एवढे घाणेरडे स्कीट होणार ना गाडी. सेकंड गिअरवर टाकून सोडून द्या. ऑटोमॅटिक ब्रेकिंग पण होत राहील आणि कंट्रोलच्या बाहेर पण नाही आणणार गाडी. हे बघ बाई हो बघ बघ मी डेव्हिल आता एवढा घाबरला ना मला तर डेव्हिलच्या स्वप्नात जोझिला पास येणारच. असे घाट ना डेंजरस वाले ना चढायला उलट इझी असतं पण उतरताना इझी नसतं. कारण की ना चढताना आपण कंट्रोल असतो आपल्या गाडीवरती. उतरताना कंट्रोल लूज होतो. ते महाराष्ट्र वाचला आणि हसला तो ॲव्हेज बघून तिकडे पासिंग ते जे. जय महाराष्ट्र. नशीब बिहारी वाले असते ना तर आपण कधीच निघालो असतो.
Gotta get your feet wet, gotta give what you Hey, Ron. get. I don't wanna finish what we started. Like the